प्रताप पाटील चिखलीकर यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे। काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते जीवन घोगरे यांचं अपहरण करून मारहाण झाली होती। या संदर्भात जीवन घोगरे यांनी नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रवादी आमदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार मोहन हंबर्डे आणि प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या सांगण्यावरून आपल्याला मारहाण झाली होती अशी फिर्याद दिलेली होती। आता या प्रकरणाच्या चौकशीकरता एसआयटी स्थापन करण्यात आली आहे। या मारहाणी प्रकरणी जीवन घोगरे यांनी काहीच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत एसआयटी चौकशीची मागणी केली होती। तर जीवन घोगरे यांनी केलेले आरोप राष्ट्रवादी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मात्र फेटाळून लावले। नागपूरच्या धर्तीवर विकास करू आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणाले की 70 वर्षात नांदेडचा विकास झाला नाही, फक्त डासांचं साम्राज्य आहे। तर देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे नेते आहेत, त्यांच्यामुळे त्यांचं जे दुःख आहे ते दूर करण्याचा प्रयत्न। तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना आशीर्वाद द्या ही भूमिका आहे। आता मतदानाला प्रत्यक्षात सुरू होते, त्याच्यामुळं परत आव्हान प्रत्येक वेळेस करण्याची गरज नाही। जे आम्ही आव्हान करतो तेच करतोय। पण नांदेडमध्ये जी मक्तेदारी आहे ती कुठेतरी संपली पाहिजे। वैयक्तिक विरोध कोणाचा असण्याचं काही कारण नाहीये। आता बातमी आहे ती अमरावती